कधीच तो निर्णय घेतलेला नाहीये. मला स्वतःचं वृत्तपत्र काढायचं आहे. मी ते ठरवलेलं आहे, कारण सध्यानं मला अपेक्षित अशी वृत्तपत्र बघायला सुद्धा मिळत नाहीत बेटा. म्हणजे जे जाज्वल्य विचार मांडतील असे संपादक आता उरलेले नाहीयेत बेटा. म्हणून मी माझं स्वतःचं वर्तमानपत्र, दैनिक वर्तमानपत्र काढायचं ठरवलेलं आहे. आणि स्वतंत्र वृत्तपत्र म्हणजे काय? रिटायरमेंट नंतरचा टाइमपास. शाणपणा करू नकोस. आजकालच्या बातम्या कशा असतात बेटा? बघा हा हिरो, या हिरोची सुंदर बायको बघून आपोआप तुमची बोटं तोंडात जातील. या अशा बातम्या असतात की नाही मला सांगा. या बातम्यांची गरज आहे का मला सांगा. नाही, मला या सर्व बातम्यांना छेद द्यायचा आहे. म्हणून मला स्वतःचं स्वतंत्र वृत्तपत्र काढायचं आहे. मला माहिती आहे कठीण आहे, हे कठीण आहे, मला माहिती आहे. जगातल्या सगळ्या गोष्टी मला काही शक्य नाही आहेत. अनेक गोष्टी आहेत ज्या मला अशक्य आहेत. आता हा जो तुझा 200 फुटाचा डांबरी रस्ता आहे, तो मी उखडू शकत नाही. माझी इच्छा आहे अनेक वर्ष की नाही ह्याचे, पण नाही बेटा, मी तो उखडू शकत नाही. हा चल आता अभ्यासाला जा. हा मला आता जो आराखडा तयार करायचा आहे वृत्तपत्राचा, त्याच्यावर काम करायचंय. जा. गौऱ्या माझा दारात आला, दारू घडा. दार उघड, दार उघड, दार उघड. खरी चरबी ना तुझ्यात आहे. तू सुरू करतोस मग ह्यांचा मूड होतो. काय बाबा, हा गौरवाला आहे. हा गौरवाला आहे. तुमचं काय ठरलंय की काय सांकेतिक भाषा भिषा? तुला कसं कळतं गौरव येतो ते? हा ए ए ए हा कैसा आहे साहब? काय वॉचमन आहेस? दिवाळी मागायला आलायस? दिवाळी मागायला आलाय? कैसा आहे साहब? काय फुटाणे चाळीच्या कपड्याला पडलेली खोक? काय फुटाने चाळीच्या कपाळावर पडलेले टेंगुळ? नाही टेंगुळ बोलला मला. नाही नाही हा मला टेंगुळ नाही बाबा. टेंगुळ बोलला हा. नाही बाबा नाही. गौऱ्या नीट बोल ना. नीट बोल का नीट बोल. तुझा बाप कसा बोलतो बघितलं का? खोक आहे मी. अरे त्यांचंच वय झालं खोक खोक करायचं. हा तुझ्या बापाला फक्त मर असा मेसेज जरी केला तरी पटकन मरल. हा काय आता काय बोलला? काही नाही बोलला बाबा. आता बोल ना मला. काहीच नाही बोलला. काय गौऱ्या, माझे बाबा आहेत ते कसं बोलतो? अरे पण आले आले काय इज्जत काढायची यार. मला तर काय बोलतो त्यांना. जाऊ दे ना हा. बाबा. काय काय हा गौरवचं ना तुमच्याकडे काम आहे. हा हा त्याची जीप काय सर्व्हिसिंगला गेली गॅरेज मध्ये? तो बोलू शकतो ना? हो. त्याला बोलू दे मग. हा ये. हा नीट बोल. हा बोलतो बोलतो. हा हा एवढा हातात येऊ नको. कधी खाशील लांब हा, करा. हा. बोल. हा काका काय? हा आपल्याला अशी भनक लागली की तुम्ही पेपर काहीतरी बनवताय म्हणून. ही काय भाषा आहे तुझी? आपल्याला अशी भनक लागलेली आहे की तुम्ही पेपर बनवता. ही काय भाषा आहे? आम्हाला असं कळलेलं आहे की तुम्ही पेपर काढताय, वर्तमानपत्र काढताय असं म्हणायचं. लक्षात आलं? हा म्हणतो म्हणे. काकाश्री आम्हास अशी म्हणत भंगाच करायची नाही. माझी भंगाच करायची नाही. नाही गौरी, नीट हा. बोल ना. आणि- आणि- नीट बोल. हा. माझ्यासाठी. नीटच तर बोलू ना यार. मी का बोलू यार? मी स्वतःचं वर्तमानपत्र काढतोय. बरोबर हा हा. चेतना मला बोलली होती हा. की ना तुम्ही असं काहीतरी नवीन पेपर काढताय हा. त्यासाठी तुम्हाला झुंजार बातम्या गोळा करणारे पाहिजे म्हणून. हो. त्यासाठी मी आलोय. तुम्ही नाही का काल म्हणाला होता तुम्हाला तुमच्या वर्तमानपत्रासाठी झुंजार पत्रकार हवेत? बाळा मी झुंजार म्हटलं होतं, तू भंगार घेऊन आली आहे. बाबा असं काय करता हो? ए भोयांचा वरळी सिलिंग मागे हो. चल मागे हो. थांब ना. गड्या मागे हो. तू थांब गरज ना. नाही तुझी. हा काय काम आहे? हा? काय काम आहे? मी आता वर्तमानपत्र काढणार आहे. त्यात तुला नोकरी बिकरी पाहिजे असेल, हा. दुसरे काही काम नसणार तुझ्याकडे. हा. काय करायचंय तुला माझ्या वर्तमानपत्रात? मला पत्रिका धरतात करायचं आहे. अजून एकदा विचारतो बाळा. हा हा. काय करायचंय तुला? मला पत्रिका धरतात करायचं आहे. मिल गया रे. आ गया रे. आ गया. काय
झालं काय? अभी नशीब फळफळ्या मेरा ये आ गया रे. अब मजा आहे. खाली नको, तुझा बापले मारतो. खाली बस, खाली नको. बाबा, ऐका ना आपण वर बसूया. एवढा छान सोफा आहे, आपण दरवेळी लावतो पण त्याचा उपयोगच करत नाही बाबा. नाही. आज अख्खं स्किट सोफ्यावर करूया please. नाही नाही बाळा, मी इथेच बसणार. कारण ही जी बिंडोकाची देवता आहे ना, तिचे माझे पाय धरायचे. काका, हा. काय म्हणालास तू मला सांग, काय करायचे? पत्रे धरायचे आहेत. पत्रिका धरता म्हणालास ना तू. हा. तुला ना दुपारच्या 2च्या उन्हात त्याच पत्र्यावर विवस्त्र बसवलं पाहिजे, तेव्हा तुला लायकी कळेल. पत्रिका धरता नाही रे, पत्रकारिता म्हणतात त्याला. yes. पत्रकारिता काय म्हणतात? पत्रकारिता म्हण 3 वेळा. पत्रकारिता हा. पत्रकारिता पत्रकारिता. शाबाश. मला म्हणायला लावलं त्यांनी. अरे आणि मलाच म्हणायला लावलं. हा? कळलं तुला? पत्रकारिता असा शब्द येतो. काय आहे? हा. पत्रकारिता. आहे. इंग्रजीत त्याला काय म्हणतात? पत्रकारिता. पत्रकारिता म्हणाला तो. इंग्रजीत पत्रकारिता असं म्हणाला. अब मर गया रे, विद्वान आदमी का भंकस किया, अब मर जाता है ये. अरे क्या बोलता है? अरे माझा पाय ओढला रे. अभी इसको कैसा मारू, कैसा मारू, अभी इसको कैसा मारू, मैं कैसा मारू. मर जाए. ओ आ गया उनका पाड़ के ये. जितना सांग ना, जितना. थोडा ना पाय. कुठल्याही शब्दाला तू फॅची कॅरीत आहे म्हटलं की तो इंग्रजी शब्द होतो. नाही, नाही. उद्या मला म्हणायचं असेल ग्रेट गौरव, मग तू लंडनचा होणार. Yes, you got your fire. अरे काय चरबी है या माणसात. अब तो आज मजा आएगा इसको तुडवणे का. अरे केवढा सांगू मैं सांगू तुमरे को, केवढा सांगू मैं सांगू तुमरे को. आज आनंदी आनंद हमरे को, आज आनंदी आनंद हमरे को. याला पत्रकारिता करायची आहे. हा कुठल्याही शब्दाला तू कुठल्याही शब्दाला मेरे का मेरे को केलं की तू इंग्रजी झालं. तुझी हिम्मत कधी होईल माझ्या समोर बसायची? हिम्मत कशी होते? हा बरं ठीक आहे, तुला पत्रकारिता करायची आहे बरोबर आहे. मला करायचं. हा म्हणजे नेमकं काय करायचं मला माहित आहे. मला मारू रकम सांगतो. सांग ना. सांग नीट सांग. हा म्हणजे ना मी काय करणार माहिती आहे का, रोज सकाळी ते पेपर घेणार सायकल वरून आणि सगळ्यांच्या घरी जाऊन टाकणार. अरे. बने आहे ना बने, सकाळी दूध टाकतो ना त्याच्याकडे सायकल आहे, तर डबल सीट जाणार आणि पेपर टाकणार. अरे चेतना, हे करणार ना मी. म्हणजे जे पेपर टाकतात ते सगळे संपादक असतात. गल्ली गल्लीत घराघरात बेल दाबून जे पेपर देतात ते संपादक असतात. नाही बाबा. याला काहीच माहित नाहीये माहिती त्याला, चेतना. माहिती. याला जा, तू जा इथून जा. नाही बा. नाहीतर तुला अरुण कदमच्या स्क्रिप्ट मध्ये शब्द म्हणून पेरेन. अशी सामूहिक कत्तल होईल तुझी. मग नाही बघ, बाबा. मी जबाबदार नाही, तुझा. बाबा, नाही बाबा, थांबा ना बाबा. गौऱ्या चुकलाय, 100% चुकलाय, पण ठीक आहे ना बाबा, तो शिकेल. कोण चुकत नाही बाबा. त्याचा हेतू चांगला आहे ते लक्षात घ्या ना. नाही सतत चुकतो. हा त्याला एक संधी द्या ना प्लीज. बर एक संधी देतो. एक तुला मी एक संधी देतो. चल, डोळे पुस, घाम पुस. पत्रकार व्हायचं ना तुला आता. शाबास. पेपर वाचतोस? 3 पेपरांची नावं सांग मला. टिश्यू पेपर, जिलेटिन पेपर, घोटीव पेपर. हे याचे पेपर आहेत. हा पत्रकारिता करणार. तुझं आयुष्यात काहीही होणार नाही. तुझा कोणाला काहीही फायदा नाही, समाजाला फायदा नाही. निघ इथून. बस झालं. किती बोलतोय तुझा बाप मला यार. मला येतंय पेपर मधलं सगळं येतंय मला. मला बाई हा येतंय मला. सगळं येतं. सगळं येतंय. मला येतंय. अग्रलेख म्हणजे काय? पेपर मधलं मला सगळं येतंय. हा अग्रलेख म्हणजे काय? हा चल माहित आहे. हा
अग्रलेख म्हणजे काय? येतंय हा सगळं माहित आहे. चल हा वर बघ. कवळी चरबी अरे तुझ्या. येतंय म्हटलं तरी पण बरं अग्रलेख जाऊ दे. हा. अग्र म्हणजे काय? आपल्या चाळीतल्या वरांड्यातून सामंताचं पोरग धावत जाते ते. ते अग्र. काय होणार नाही, याला येतंय घेऊन जा. त्याला बाबा ऐका येतंय. याला घेऊन जा. येतंय बाबा. चाळीच्या मीटिंग मध्ये जे राजकारण होतं ना हा. ते गौऱ्या एवढं फुलवून फुलवून सांगतो ना बाबा ऐका एकदा. हा. अच्छा, येतं राजकारणात त्याला. रस आहे त्याला? हो मग. आहे. राजकीय पत्रकार तो होऊच शकतो बाबा. होऊ शकतो. हो. याचा मला आनंद झाला. बघा नागरिक शास्त्र म्हणजे काय? अरे बापरे. हा अरे बापरे, पहिल्यांदाच ऐकला जन्मातून हा. ही काय रिॲक्शन आहे तुझी? नाही, नाही, नागरिक शास्त्र म्हणजे काय? अरे ऐकलं यार चेतना यार कुठतरी ऐकलं यार हे. हे नाही का 20 मार्काचा पेपर असतो जो आपण ऑप्शनला टाकतो. हा अरे 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 खंत आहे रे या राज्याची. जो पेपर खरं तर 80 मार्काचा हवा तो 20 मार्काचा ठेवतो आपण, आणि तोही तुम्हाला येत नाही म्हणून तुम्ही ऑप्शनला टाकता. कळलं का तुम्हाला? तो खरं तर कंपल्सरीच असतो पण तो तुम्ही ऑप्शनला टाकता. ही तुमची अक्कल आहे. ए झिपऱ्या, विधानसभा कधी ऐकलेस नाव? ऐकलंय कधी? आता जस्ट. अरे काय रे, स्किट संपत आलं तरी चरबी कमी होत नाही याची. अरे ह्याला विधानसभा माहित नाही. विधानसभा ही निवडलेल्या लोकप्रतिनिधींची निर्णय घ्यायची जागा असते, जिथे सगळे लोकप्रतिनिधी जमतात आणि राज्याच्या भल्याचे निर्णय घेतात, राज्याच्या फायद्याचे निर्णय घेतात. कळलं? आता मला सांग, विधानसभेत किती सदस्य असतात आणि ते कधी कधी एकत्र जमतात? डिपेंड्स. हे काय उत्तर आहे याचं? म्हणजे Depends म्हणजे? डिपेंड्स म्हणजे 10-15 पण असतील. म्हणजे ट्रॉफिकवर आहे. म्हणजे ट्रॉफिक जास्त असेल तर मग कमी जातात आणि ट्रॉफिक नसेल तर 10-15 जण जातात. मग ते असं म्हणतात की चल की जाऊया काय विधानसभेला आज. नको, कटाळा आलाय. चल विधानसभा. चहा की चहा पिऊया. अजून नको, कशाला द्यायचं विधानसभेला? थंडी आहे. तेव्हा विधानसभेला जाय. टॅक्सी. ए मी टॅक्सी नाही, मी रिक्षा आहे. चल ना विधानसभा. चहा घेऊया. विधानसभेला जा. कशाला जायचं विधानसभेला? तापले काय काय? अरे बाबा